मुंबईतीलच नव्हे तर आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीच्या विकासाचा विषय ऐरणीवरती आलेला आहे। धारावी RPPL म्हणजेच धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड असं नाव त्या प्रकल्पाला देण्यात आलंय। या प्रकल्पांतर्गत सुरू असलेला सर्वे स्थानिकांच्या विरोधामुळे थांबवण्यात आलेला आहे। केवळ काही जणांचा विरोध असल्याचं DRPPLचं म्हणणं आहे। मात्र हा विरोध नेमका कशासाठी होतोय, धारावीकरांचं नेमकं म्हणणं तरी काय आहे, या संदर्भात धारावीकरांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी। पुनर्विकासाच्या अनुषंगाने खरं तर जो सर्वे केला जात होता त्या सर्वेला धारावीकरांचा विरोध होता। हा विरोध नेमका कशासाठी होता ते आपण जाणून घेणार आहोत। मात्र त्यामुळे जो विरोध केला होता त्यामुळे सर्वे जो आहे तो आता थांबलेला आहे। आपल्यासोबत काही धारावीकर आहेत, आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया की विरोध नेमका कशासाठी होता। सर्वेचं नेमकं कारण असं आहे की जो काही सर्वे व्हायला पाहिजे होता तो DRPने सर्वे करायला पाहिजे होता, परंतु तो सर्वे ते DRP न करता अडाणी या प्रायव्हेट कंपनीकडून केला जातोय। आणि धारावीकरांचा मेन मुद्दा असा आहे की जो काही सर्वे असेल तो शासनाच्या मार्फत केला जावा, DRPच्या मार्फत केला जावा, ना की प्रायव्हेट कुठल्या कंपनीच्या मार्फत केला जावा। जर तसं जर झालं तर इतर लोकांना जे काही फॅसिलिटी मिळणार आहे त्या मिळणार नाहीत। आणि त्याला मेन म्हणजे लोकांचा हा मुद्दा आहे की आमचा जो काही विरोध आहे तो विरोध फक्त आणि फक्त त्या सर्वेला आहे। जो सर्वे होतोय अदानीचा तो लोकांना मान्यच नाही। पात्र अपात्र ही काय भानगड ही ठेवायलाच नाही पाहिजे असं धारावीकरांचं मत आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही इथली जागा सोडणार नाही, हा एरिया सोडून दुसरीकडे कुठे जाणारच नाही असं ठाम मत आहे। कारण इथं आमचे सगळे गेली 50 वर्षे लोक राहतात आणि मग ते पिढ्यानपिढ्या लोक राहतात, त्यांनी बाहेर का जावं इथे जागा असताना, ही प्रामुख्याने इथल्या धारावीकरांची मागणी आहे। मग विकासाला विरोध असा काय भास निर्माण केला ते चुकीचं आहे। अशा पद्धतीने विकास झाला तर धारावीकर मान्य करतील। कॅमेरा पर्सन कवितागिरीसह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विकासावरती धारावीचे माजी आमदार बाबुराव माने यांनी काही प्रश्न उपस्थित करत टीका केलेली आहे। सर्वेचं निमित्त करत धारावीमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता असा खळबळजनक आरोप बाबुराव माने यांनी केलेला आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी। खरं तर धारावी पुनर्विकासाचा जो प्रकल्प आहे त्याच्यावरून आपण मागचे अनेक महिने पाहतोय सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये राजकीय कुठेतरी युद्ध जे आहे, राजकीय जे लढाई आहे ती सुरू झालेली आपण पाहतोय। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत बाबुराव माने जे शिवसेनेचे माजी आमदार आहेत, धारावी विधानसभेचे, सध्या ते ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। तर सगळ्यात आधी तर या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अनुषंगाने अदानी समूह ज्या जागा घेतोय किंवा ज्या जागा अदानी समूहाकडे दिल्या जातात त्या संदर्भात त्या अनुषंगाने नेमके काय आक्षेप आहेत आपले? धारावीकरांच्या नावाखाली अदानी ह्या जागा घेतायत। आमचा आक्षेप हा आहे की आम्ही धारावी सोडून धारावीच्या बाहेर जाणार नाहीये। आमचं पुनर्वसन धारावीतच झालं पाहिजे। मग अदानी आमच्या नावावर सरकारकडून मुंबईसारख्या शहरातल्या नाक्यावरच्या जागा, मोक्यावरच्या जागा अदानी का घेतायत आणि सरकार त्यांना का फटाफट रातोरात निर्णय करतंय? अदानीने बोट दाखवायचं ही जागा की लगेच दुसऱ्या दिवशी ऑर्डर निघते, स्टॅम्प ड्युटी नाही, GST नाही, त्या जमिनीची पुरेशी किंमतसुद्धा अदानीकडून घेतली जात नाही। त्या जमिनी जसं काय सामाजिक काम आहे, अदानी सामाजिक काम करणार आहे, एखादी शाळा किंवा धर्मादाय हॉस्पिटल बांधतोय, अशासाठी जमिनी अदानी घेतोय की काय, अशा आविर्भावात अत्यंत अल्प दरानं जमीन त्याला दिली जाते। स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन तर हे लांबच झालं, परंतु आता आपण एखादी वस्तू खरेदी करताना आपल्याला GST शिवाय वस्तू खरेदी करता येत नाही। आपल्याला एक काही जमीन घ्यायची असेल तर स्टॅम्प ड्युटी भरल्याशिवाय आपल्याला आपल्या नावावरती जमीन होत नाही। आणि इथे तर सपाटा लावलाय, जबरदस्त सपाटा लावलेला आहे अदानीने। आणि म्हणून हा आमचा विकास नाही, हा अदानीचा विकास आहे असं आमचं ठाम मत आहे। कॅमेरा पर्सन कवितागिरीसह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई।